नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी मधील बुद्धिमत्ता विषयातील जुळणाऱ्या आकृतीचा 1 ते 20 पर्यंत आकृत्या आपण काल पाहिल्या होत्या. आज पाहणार आहोत 21 ते 60 पर्यंत आकृत्या. तर चला करूया सुरुवात. बघा मित्रांनो, 21वी आकृती कशा प्रकारे दिली आहे बघा. प्रश्न आकृती बघूया. प्रश्न आकृती आहे तशीच जुळणारी आकृती आपल्याला पर्यायामधून शोधायची आहे. तर बघा, पहिला बाण कसा आहे? खाली बाण आहे. ए मध्ये आहे का? आहे. बी मध्ये आहे का? आहे. सी मध्ये आहे का? आहे. डी मध्ये आहे का? आहे. आता दुसरा बाण बघू. दुसऱ्या बाणामध्ये बाण वरती दिलेला आहे आणि भाग हा त्रिकोणी आहे. इथे बघा, ए डिव्हिजनमध्ये ए पर्यायामध्ये बाण वरती आहे का? नाही, बाण खाली आहे, म्हणजे ए पर्याय कट करून टाकायचा. बी मध्ये आहे का? आहे. सी मध्ये आहे का? बाण वरती आहे, परंतु आकृतीचा आकार वेगळा आहे, म्हणजे सीचा पर्याय सुद्धा आपण कट करून टाकायचा आहे. आणि डी मध्ये आहे का? बाण वरती आहे, म्हणजे डी सुद्धा असू शकतं. आता बी आणि डी मध्ये आपल्याला शोधायचं आहे. पर्याय कट केला की लवकर आकृती समजते. ए आणि सी तर पर्याय कट करून टाकला. आता बी आणि डी मध्ये आपण शोधू. मधला भाग आयताकृती आहे. बघा मित्रांनो, प्रश्नाकृतीमध्ये मधला भाग आयताकृती आहे. बी मध्ये आहे, डी मध्ये सुद्धा आहे. बरोबर की नाही? तर मग आता बाण कसे आहेत बघू. बघा मित्रांनो, बाण कसे आहेत? दोन्ही बाजूला बाण आहेत आणि मध्ये गोल आहे. बी मध्ये पण आहे तसं आहे, परंतु बी मध्ये वर्तुळ हे रंगवलेलं नाही. बरोबर की नाही? आणि डी मध्ये वर्तुळ रंगवलेला आहे, म्हणजे बी पर्याय कट झाला आणि पर्याय क्रमांक डी हा बरोबर आला, म्हणजे डी हा पर्याय बरोबर आहे. आता पुढची आकृती घ्या. सोपी आहे आकृती. बघा, उभी रेष दिलेली आहे, नंतर तिरकी रेष दिलेली आहे आणि एका तिरप्या रेषेला त्रिकोण दिलेला आहे. आता बघू, तिरपी रेष कोणत्या आकृतीमध्ये आहे बघा. ए मध्ये आहे का? आहे. बी मध्ये आहे का? आहे, पण उलट बाजूने आहे, बी पर्याय कट. सी मध्ये आहे का? आहे. डी मध्ये आहे का? आहे. बी तर कट झाला. आता बघू, ए मध्ये त्रिकोण आहे. आहे. उभी रेष आहे. बी मध्ये त्रिकोण आहे, उभी रेष आहे, पण आकृती उलट क्रमाने दिली आहे. सी मध्ये त्रिकोण आहे, आडवी रेष आहे, परंतु उलट क्रमाने दिली आहे. डी मध्ये सुद्धा तशाच प्रकारे उलट क्रमाने दिले आहे. जुळणारी आकृती फक्त पर्याय ए मध्ये आहे, म्हणजे उत्तर क्रमांक ए आले. बघा मित्रांनो, आता 23 नंबरची आकृती पाहूया. बघा, चौकोन आहेत. पहिला गोल आहे. एका चौकोनामध्ये पहिल्या चौकोनामध्ये गोल आहे. ए मध्ये आहे का? नाही. बी मध्ये आहे का? आहे, म्हणजे आकृती असू शकते. सी मध्ये आहे का? आहे. सी सुद्धा असू शकते. डी मध्ये आहे का? डी सुद्धा असू शकते. आता बघूया त्रिकोण. दुसऱ्या चौकोनामध्ये त्रिकोण आहे. ए मध्ये आहे का? नाही. ए तर पहिला पर्याय कॅन्सल केलेला आहे. बी मध्ये आहे का? आहे. सी मध्ये आहे का? आहे. डी मध्ये आहे का? आहे, परंतु डीचा त्रिकोण मोठा आहे, कारण की चौकोनाचे भाग 5 आहेत, इथे फक्त 4 आहेत, म्हणजे डी नंबरचा पर्याय कॅन्सल झाला. आता आपल्याला शोधायचं आहे बी आणि सी मध्ये. आता बघूया बी आणि सी मध्ये बघूया. गोल आहे का? तिसऱ्या चौकोनात आहे. चौथ्या चौकोनात आहे. आता बघा, चौकोनात अर्धा गोल आहे. आहे का? बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, परंतु बी मध्ये चौकोनात गोलचा आकार दुसऱ्या बाजूला आहे आणि सी मध्ये बरोबर त्याच बाजूला आहे, म्हणजे आकृती क्रमांक सी येणार. बघा मित्रांनो, आता 24 नंबरची आकृती पाहूया. बघा, काय आहे? गोल आहे, त्यामध्ये आडवी रेष आहे. बघा, आता पर्याय क्रमांक ए मध्ये आहे का? गोल आहे, परंतु उभी रेष आहे, ए नंबर कट. गोल आहे, पण आडव्या रेषा आहेत, परंतु 2 आहेत, म्हणजे बी नंबर सुद्धा पर्याय कट. सी मध्ये गोल आहे, आडवी रेष आहे, सी नंबर असू शकतं. डी मध्ये गोल आहे, आडवी रेष आहे, डी सुद्धा पर्याय क्रमांक असू शकतो. आता बघा, सी मध्ये आणि डी मध्ये आपल्याला शोधायचं आहे. बघा, आता
प्रश्नाकृतीमध्ये 2 रेषा आहेत, सी मध्ये 2 रेषा आहेत, परंतु डी मध्ये आहेत का? नाही, म्हणजे सी नंबर पर्याय येणार. आता बघूया पुढची आकृती. बघा, खूप सोपी आकृती आहेत मित्रांनो, तुम्हाला लवकर समजणार आहेत. आकृतीवरती एकही प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही घालवायचा नाही. पूर्ण लक्ष देऊन तुम्ही आकृत्या पहा. खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या जातात. व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा, कारण की पूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सोडून दिला जाईल. आता बघा, प्रश्न आकृतीमध्ये 2 गोल आहेत. ए मध्ये आहेत का? आहेत. बी मध्ये आहेत का? नाहीत. बी नंबर पर्याय कट करा. सी नंबरमध्ये आहेत का? नाहीत. सी नंबर पर्याय कट. डी मध्ये आहेत का? आहेत. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 4 आहेत. ए मध्ये आहेत का? नाही, म्हणजे ए पण कट, बी पण कट, सी पण कट आणि पर्याय क्रमांक डी उत्तर. बघा किती पटपट पटपट उत्तर समजतात. पर्याय कट केले तर आपण लवकरात लवकर आपल्याला उत्तर काढता येतं मित्रांनो. त्यामुळे तुम्ही पर्याय कट करत जावा, त्यामुळे तुम्हाला उत्तर लवकर समजते. आता घेऊया पुढची आकृती. बघा, पुढच्या आकृतीमध्ये काय आहे? एक फूल दिलेलं आहे. आहे का फूल? बघा सगळ्यांचा आकार कसा आहे? सारखा वाटतो का? ठीक आहे. तर चला, इकडे एक रेष दिलेली आहे, त्याला बाण दिलेले आहेत. बघा, इथे मोठा बाण आहे आणि इथे एक बाण आहे. आहे का एमध्ये? नाही. बी मध्ये नाही. सी मध्ये आहे. डी मध्ये नाही. बघा, ए मध्ये नाही, बी मध्ये नाही आणि डी मध्ये नाही. उत्तर क्रमांक काय येणार आपले? सी येणार. कारण बघा मित्रांनो, एका ह्याच्यावरनं सुद्धा आपण पटकन लगेच काढू शकतो उत्तर. जुळणारी आकृती खूप सोप्या पद्धतीने सांगता येते मित्रांनो. बघा, एकच आपण बघितलं, फक्त बाण बघितले, बाणावरून आपल्याला लगेच उत्तर, म्हणजे एकाच सेकंदात उत्तर आपल्याला समजलं मित्रांनो. समजते की नाही एका सेकंदात उत्तर? जर तुम्हाला समजत असेल तर खरंच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण की तुम्ही जर आम्हाला प्रतिसाद दिला तर आम्ही अजून नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ बनवू. मित्रांनो, नवोदयसाठी काही क्लास लावायची गरज नाही. आम्ही सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे. अशा प्रकारे तुम्ही नवोदयचा जर अभ्यास केला साध्या आणि सोप्या पद्धतीनं, आमचे व्हिडिओ जर बघत राहिला तर तुम्ही नवोदयमध्ये नक्की यशस्वी होसाल व तुम्ही मेरिट यादीमध्ये बसू शकाल आणि नवोदयसारख्या शाळेमध्ये तुम्ही शिकू शकाल. तर चला बघूया आता पुढची आकृती. 27 नंबरची आकृती आहे मित्रांनो. बघा कशा 3 रेषा आहेत, तिरक्या तीन रेषा दिलेल्या आहेत. ए मध्ये आहेत का? आहेत. बी मध्ये आहेत का? आहेत. सी मध्ये आहेत का? आहेत. मित्रांनो, आकृती बघत असताना रेषा बघितल्या तरी आकारसुद्धा बघायला हवेत. आता डी मध्ये आहेत का? आहेत. आता त्रिकोणी रेषा आहेत, परंतु सी मध्ये जरा वेगळा आकार आहे, तरी पण आपण काय करू? पुढचं बघू. बघा, आता ए मध्ये प्रश्न आकृतीमध्ये काय आहेत? उभ्या रेषा आहेत. ए मध्ये आहेत का? आहेत. बी मध्ये आहेत का? आहेत. सी मध्ये आहेत का? नाही, म्हणजे सी नंबरचा पर्याय कट. डी मध्ये आहेत का? नाही, म्हणजे सी आणि डी कट. आता ए आणि बी मध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा मित्रांनो, आता हे तर सी, ए आणि बी तर आकृती तुम्हाला समान दिसते की नाही? रेषा तर समान आहेत. आता काहीतरी फरक असणारच की नाही? तर बघा, आता यामध्ये 2 वर्तुळ आहेत, इथे पण आहेत, इथे पण आहेत. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, हे 2 जे वर्तुळे आहेत ते रेषांच्या मधोभागी आहेत, परंतु बी मध्ये हे रेषेला चिटकून आहेत की नाही? म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आपला? ए येणार. त्यामुळे अशा लहान लहान गोष्टी तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा. अशाच गोष्टीमध्ये प्रश्न उत्तरे लिहिताना तुम्ही चुकू शकता. त्यामुळे प्रत्येक आकृतीचे निरीक्षण हे खूप नाजूक पद्धतीने करावे लागते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये अवघड जाणार नाही. बघा, आता पुढची आकृती घेऊया आपण. बघा मित्रांनो, आकृती खूप किचकट वाटते, पण अशा आकृत्या खूप सोप्या असतात. बघा, आता इथे असा एक त्रिकोण दिला आहे. आता बघा, आपल्याला एका गोष्टीकडून लक्ष द्यायचं आहे. एवढी आकृती बघून घाबरायचं नाही, कारण की आता एवढी मोठी आकृती आपण कधी शोधत बसणार, किती वेळ वाया घालवणार, या गोष्टी आपण दुर्लक्ष करायचे आहेत मित्रांनो. आता बघा, इथे फक्त त्रिकोण आहे की नाही? त्रिकोण ए मध्ये आहे का? नाही, ए कॅन्सल. बी मध्ये आहे का? आहे. सी मध्ये आहे का? आहे. डी मध्ये आहे का? आहे. मित्रांनो, ए कॅन्सल, सी कॅन्सल, डी कॅन्सल, राहिलं कुठलं? बी, कारण की बी मध्ये हा त्रिकोण आहे. बघा, सी मध्ये होता पण काय आहे? मध्ये रेषा आहे. डी मध्ये तर नव्हताच. किती पटकन समजतात बघा. जर तुम्ही एक बाजू जर लक्षात घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला आकृती एकाच सेकंदात उत्तर काढता येईल. त्यामुळे तुमचा वेळ कमी वाचेल आणि मित्रांनो, तुम्हाला गणित सोडवण्यास भरपूर वेळ मिळेल. त्यामुळे तुम्ही आकृतीचे लहान गोष्टीकडे लक्ष द्या. आता बघा, पुढची आकृती घेऊया.
काय आहे बघा. बघा तर इथे पहिल्या आकृतीमध्ये काय आहे, आपल्याला शंकूसारखा आकार आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोण बघूया अगोदर. बघा त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण आहे. आता सगळ्यामध्ये त्रिकोण आहे की नाही. या त्रिकोणामध्ये वरती बाण आहे. इथे वरती बाण आहे का? आहे. हे असू शकतं. येथे आहे का? आहे, असू शकतं. येथे आहे का? खाली बाण आहे, हे असू शकणार नाही. सी नंबर पर्याय कट. डी मध्ये आहे, असू शकतं. आता बघा, आता खाली चौकोन आहे का? इथे चौकोन आहे, हा असाच चौकोन आहे. इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. या चौकोनामध्ये एस आहे, एसला कट मारा. हे एस आहे का? असं एस नाही, म्हणजे ए नाही येणार. बी मध्ये आहे का? आहे. सी मध्ये आहे का? आहे. डी मध्ये आहे का? आहे. सी तर पहिलाच पर्याय कट झाला मित्रांनो, झालं आहे की नाही. ए आणि सी हे दोन पर्याय कट झाले. आता आपल्याला बी आणि डी मध्ये शोधायचं आहे. बघा मित्रांनो, बी आणि डी मध्ये शोधायचं आहे तुम्हाला. बी मध्ये एस आहे, प्रश्नाकृतीमध्ये एस आहे, डी मध्ये एस आहे. बघा आता बी मध्ये कशी रेष आहे? एस वरती तिरकी रेष आहे. डी मध्ये सुद्धा तिरकी रेष आहे की नाही. तुम्हाला डी मध्ये पण आहे. आता आपल्याला काय फक्त बी आणि सी डी मध्ये शोधायचं आहे. बघा आता 3, 4 तर समान आकृती मिळाल्या. आता बी मध्ये आणि डी मध्ये कसं शोधायचं मित्रांनो. बघा आता इथे काय आहे, अर्धवर्तुळ रंगवलेलं आहे. बी मध्ये आहे का रंगवलेलं बाळांनो? नाही. डी मध्ये आहे का? आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? डी येणार. बघा मित्रांनो, काही आकृत्याला वेळ लागतो, पण काही आकृत्या खूप सोप्या पद्धतीत एकाच सेकंदात सुटतात मित्रांनो. त्यामुळे खूप सोपी आणि जुळणारी आकृती आहे. त्यामुळे तुम्हाला इथेच हमखास प्रश्न पडतात आणि यामधूनच तुमचे सिलेक्शन होऊ शकतं. त्यामुळे यामध्ये चुका अजिबात करायच्या नाहीत मित्रांनो. आकृतीमध्ये एकही प्रश्न गेला नाही पाहिजे अशा आकृत्या करून ठेवायच्यात आपल्याला मित्रांनो. खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने आकृत्या आहेत, महत्त्वाच्या आकृत्या आहेत. 40 मार्काचं 40 प्रश्न आकृत्यावर आलेले असतात. ते प्रश्न खूप आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. चला आता दुसरं बघूया. पुढची आकृती बघा. आता कसा आकार आहे, किती बाजू आहेत? 1 2 3 4 आहेत की नाही. आता पहिल्या ह्याच्यामध्ये चौकोन आहे, तो चौकोन आहे. इथे आहे का? नाही. आहे. इथे आहे का? आहे. इथे आहे का? आहे. डी मध्ये सुद्धा आहे, म्हणजे ही आकृती असू शकते. नंतर आहे त्रिकोण. इथे पण त्रिकोण आहे, इथे पण त्रिकोण आहे, इथे पण आहे, परंतु इथे आहे का? नाही. म्हणजे डी नंबरचा पर्याय काय झाला आपला? कॅन्सल झाला मित्रांनो. अशा सोप्या सोप्या गोष्टीकडून आपल्याला अवघडाकडे जायचं असतं मित्रांनो. दुसरा आता गोल. डी कट झाला. आता आपल्याला 3 आकृतीमध्ये शोधायचं आहे. पूर्ण वर्तुळ रंगवलेलं आहे. इथे आहे का? आहे. बी मध्ये आहे का? नाही. बी कट झाला. सी मध्ये आहे का? आहे. म्हणजे सी आणि ए मध्ये आपल्याला शोधायचं आहे. आता बाण. इथे बाण कसा आहे? वरती आहे. इथं आहे कसं आहे? खाली आहे. म्हणजे ए पण पर्याय कट आणि उरला कुठला पर्याय? सी नंबरचा पर्याय उरला मित्रांनो. म्हणजे सी नंबर हे काय झालं? बरोबर झालं. आता बघूया पुढची आकृती मित्रांनो. बघा पूर्ण वर्तुळ आहे. बघा आता वर्तुळ सगळीकडे आहे का मित्रांनो? सगळीकडे आहे की नाही. बघा आता वरचा भाग काय केलेला आहे? रेषा मारलेल्या आहेत. आता अशीच आकृती आपल्याला शोधायची आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण शोधू. बघा आहे का? इथं आहे. इथं आहे का? आहे. इथे आहे का? आहे. इथे आहे का? वरचा भाग रंगवलेला नाही. डी नंबर पर्याय कट. बघा आता ह्या रेषामध्येच बघूया आपण. ह्या रेषा कशा आहेत? ए मध्ये आणि बी मध्ये समान आहेत, परंतु सी मध्ये वेगळ्या पद्धतीने आहेत, म्हणजे सी पण पर्याय कट. आता बी मध्ये आणि ए मध्ये बघायचं आपल्याला. आता खालचा भाग रंगवलेला आहे का? नाही, परंतु ए मध्ये रंगवलेला आहे, म्हणजे रेषा मारलेल्या आहेत, म्हणजे ए पण कट. उत्तर काय आलं? बी आलं मित्रांनो. बघा किती सोप्या पद्धतीने आहेत आकृत्या, लगेच समजतात की नाही एका सेकंदात. तुम्ही पर्याय कट करायला शिका मित्रांनो. पर्याय जर कट केला तुम्हाला लवकर उत्तर सापडेल मित्रांनो. बघा आता पुढची आकृती बघूया. बघा आता हे उभी रेष आहे. उभी रेष तर सगळीकडे दिसते की नाही. वरती भाग कसा आहे? वरती बाहेरच्या साईडला त्रिकोण आहे. इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे. इथं असू शकतं. आता बघा इथं कसं आहे? तिरका त्रिकोण आहे. इथे पण आहे. इथे कसं उलट बाजूने आहे, म्हणजे बी नंबरचा पर्याय काय झाला? कट झाला. इथे कसं आहे? चौकोनी आकारात आहे. हा पण सी कट झाला.
डी कट झाला. पर्याय क्रमांक ए. बघा मित्रांनो किती सेकंदात, एका सेकंदात फक्त आकृती समजली. तुम्ही जर आकृतीमधील एक एक भाग जर तपासायला सुरुवात केली तर तुम्हाला आकृती सेकंदातच सोडवू शकाल. तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो. आकृतीमध्ये जास्त वेळ वाया घालवू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो. पूर्णपणे स्वाध्याय व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडवून दिला जाणार आहे. आता बघूया पुढची आकृती. बघा आता इथे तर रंगवलेले भाग आहेत, वर्तुळ आहे त्यामध्ये रंगवलेले भाग आहेत. आता पहिला या बाजूचा रंगवलेला भाग घेऊया आपण. बघा ह्या बाजूचा रंगवलेला भाग आहे का इथे? नाही, नाही की नाही. म्हणजे ए कट बीमध्ये आहे असू शकतं, सीमध्ये नाही कट, डीमध्ये नाही कट. उत्तर काय आलं? बी. बघा किती सेकंदात उत्तर काढले रे मित्रांनो मी? एका सेकंदात काढले की नाही? किती सोपं आहे हां. बघा किती सोपं. इथे रंगवलेला भाग आहे, इथे आहे का? नाही, एन कट. बीमध्ये आहे का? आहे. सीमध्ये आहे का? सी कट. डीमध्ये आहे का? डी कट. पर्याय क्रमांक काय आला? बी आला. मग किती सोप्या पद्धतीनं समजावून सांगत आहे मी. तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला समजते का मित्रांनो? पण समजणारच मित्रांनो, कारण की एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने जर समजावून सांगितलं तर तुम्हाला लगेच समजणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. बघा आता पुढची आकृती घेऊया. बघा आता मित्रांनो इथं कसं आहे, एक ठोकळ्याचा आकार दिलेला आहे आपल्याला. बघा एक चौकोन आहे, त्यामध्ये आतमध्ये परत चौकोन आहे, परत स्टार आहे. बघा आता चौकोन आहे, चौकोन आहे, स्टार आहे, चौकोन आहे, इथे पण स्टार आहे, इथे पण स्टार आहे. डी नंबरमध्ये आहे का? डी कट. लगेच कट करून टाकायचं मित्रांनो, वेळ वाया न घालवता. आता दुसरा भाग, हा भाग घ्या. चौकोनात चौकोन आहे, इथे आहे का? नाही. इथे चौकोनात आहेत ए कट, डी कट. इथं फक्त चौकोन आहे, बी कट. सीमध्ये आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी आला. बघा मित्रांनो समजतं की नाही तुम्हाला? किती सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. लगेच एका सेकंदात उत्तर समजले आपल्याला. बघा अशाच प्रकारच्या भरपूर आकृत्या मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. आता स्वाध्याय पूर्ण केल्यानंतर आपण प्रश्नपत्रिकेचा सुद्धा सराव करणार आहोत. आता बघूया पुढची आकृती. आता बघूया मित्रांनो पुढची आकृती. जुळणारी आकृती कशा प्रकारे. बघा आता उभी रेष आहे, आहे. त्रिकोण मोठा आहे, आहे 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 आहे. आतमध्ये त्रिकोण सगळीकडेच आहे, आहे की नाही? दिसते ना तुम्हाला सगळीकडे त्रिकोण? बघा आता आतमध्ये त्रिकोण झाला. आतमध्ये आपल्याला हे गुणले चिन्ह आहे की नाही? एमध्ये आहे का? नाही, ए कट. बीमध्ये आहे का? आहे, बी असू शकतो. सीमध्ये आहे का? आहे, असू शकतो. डीमध्ये आहे का? असू शकतो. आता गुणले चिन्ह झालं, एका बाजूला काय आहे? परत गुणले आहे की नाही? ए तर कट झाला. बीमध्ये आहे का? आहे. सीमध्ये आहे का? नाही, सी कट. डीमध्ये आहे का? आहे. डी आणि बीमध्ये आपल्याला शोधायचं आहे. आता बीच्या इकडे गोल आहे. बघा मित्रांनो बीच्या बाजूला काय आपल्याला? गोल आहे. इथे पण गोल आहे, बीमध्ये पण गोल आहे, इथे पण गोल आहे की नाही? बघा इथे गोल आहे, बीमध्ये गोल आहे की नाही? बरं, म्हणजे बी आणि डी पैकी असू शकतो. परत इथे काय नाही, इथे पण काय नाही. खाली चौकोन आहे, इथे पण चौकोन आहे. मित्रांनो वेगळं काय आहे रे? बघा बरं शोधा, कारण की मी तर शोधले आहे. मित्रांनो पर्याय क्रमांक डी येणार, कारण की हे ज्या रेषा पाहिल्या आहेत किती नाजूक पद्धतीनं आणि लहान पद्धतीनं जे तुम्हाला समजणार नाही किंवा दिसणार नाही अशा पद्धतीने ह्या आकृतीमध्ये छोटासा चौकोन दिला आहे मित्रांनो बीमध्ये. परंतु या प्रश्न आकृतीमध्ये आहे का? इथे नाही. म्हणून ह्या आकृती समान ही आकृती आहे, यामध्ये इथं छोटासा चौकोन दिल्यामुळे बी नंबरची आकृती येणार नाही, डी नंबरची आकृती येणार मित्रांनो. आता घेऊया पुढचा प्रश्न. बघा आता काय आहेत? मासे. बघा माशाचा आकार तर सगळा सारखाच आहे. बघू कल्ले वगैरे भरपूर आहेत माशांना. चला बघा आता लहान लहान गोष्टी बघायच्या मित्रांनो, कारण की जे समजणार नाहीत काही वेळेस अशा छोट्या छोट्या गोष्टी लपवल्या जातात आकृतीमध्ये, जे आपल्याला दिसून येत नाहीत, परंतु आपण तीक्ष्ण नजरेने बघायचं आहे त्या आकृतीकडे. बघा आता माशाचा आकार सगळीकडे तर समान वाटतो, बरोबर की नाही? आता बघूया माशाचे पंख कसे आहेत की नाही? सगळीकडे आहेत. आता कल्ले बघूया मित्रांनो. बघा इथे कसे कल्ले आहेत? इथे एमध्ये आहेत का? नाही. बीमध्ये आहेत का? आहेत. सीमध्ये आहेत का? तसेच नाही. डीमध्ये आहेत का? डीमध्ये सुद्धा तसेच कल्ले नाहीत, लास्टचे कल्ले वेगळे आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर बी येणार. लगेच समजले मित्रांनो उत्तर. बघा डीमध्ये चुकीचं आहे, सीमध्ये चुकीचे आहेत कल्ले. कल्ल्यावरती प्रश्नाचं उत्तर समजतंय. माशाचे कल्ले बघा कसे आहेत,
आकार बघा त्यांचा, यानुसार उत्तर समजते. आता घेऊया लगेच पुढची आकृती. बघा मित्रांनो, डोळा कसा आकार आहे इथे तर लगेच उत्तर समजले. बघा मित्रांनो, ए मध्ये तर आहे का तशी आकृती, बी मध्ये आहे, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही. पर्याय क्रमांक 2 बरोबर की नाही. उत्तर क्रमांक 2 आहे की नाही, लगेच समजलं. आता घेऊया लगेच 38 नंबरची आकृती. बघा काय, उभी रेष तिरकी रेष दिली, सगळीकडे आहे. इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. बरोबर की नाही. इथे त्रिकोण आहे, इथे त्रिकोण आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. बघा आता त्रिकोणावरती डिझाईन काढलेली आहे. कशी आहे, वरच्या बाजूला डिझाईन काढले. ए मध्ये पण डिझाईन वरच्या बाजूला आहे, बी मध्ये डिझाईन खालच्या बाजूला आहे म्हणजे बी नंबरचा पर्याय कट. सी मध्ये वरच्या बाजूला आहे म्हणजे सी नंबरचा पर्याय असू शकतो. डी नंबरच्या पर्यायामध्ये सुद्धा वरच्या बाजूला आहे म्हणजे डी नंबरचा सुद्धा पर्याय असू शकतो. आता बघा, ही अशी उभी रेष आहे, सगळीकडे वरती गोल गोल आहे, परंतु ह्या खालच्या बाजूला आकार कसा आहे, आतल्या बाजूला आहे. बघा मित्रांनो, आतल्या बाजूला आहे. ए मध्ये आहे का, आहे. बी मध्ये आहे का, नाही. सी मध्ये आहे का, आहे. डी मध्ये आहे का, नाही. म्हणजे डी आणि सी नंबरचा पर्याय, बी नंबरचा पर्याय कट झाला. आता ए मध्ये आणि सी मध्ये शोधायचं आपल्याला. आता खालचा भाग बघूया. बघा मित्रांनो, आता खालचा भाग बघूया. आता ह्या आकृतीमध्ये बघा कशा आकृती आहेत, आडव्या रेषा आहेत. बरोबर की नाही. ए मध्ये प्रश्न आकृतीमध्ये ए मध्ये आहेत का, नाही. ए मध्ये उभ्या बाजूला आहेत म्हणजे सी नंबरचा पर्याय बरोबर आला. बघा मित्रांनो, सी नंबरचा पर्याय बरोबर आला, कारण की तशीच आकृती इथे आहे. बरोबर की नाही. म्हणजे कुठलं उत्तर आलं, सी नंबर आलं. बघा मित्रांनो, आता अर्धा गोल आहे. आता पुढची आकृती बघा. जेवढ्या आकृती मोठ्या असतात की नाही, ज्या आकृती बघून आपल्याला घाबरल्यासारखं होतं, अवघड आहे असं वाटतं, त्या अगदी आकृत्या खूप सोप्या असतात मित्रांनो, लगेच समजतात. बघा कसं आहे, उभी रेष आहे, अर्धा गोल आहे, एक आहे, तिथं 2 आहेत, तिथे 3 गोल आहेत आणि परत खाली डिझाईन आहे. बघा आता सगळीकडे तसेच आहेत का, 1 2 3. हे तर आकार वेगळा आहे, बी कट. सी असू शकतं. डी मध्ये पण भरपूर आकृती आहेत, डी पण कट. म्हणजे आपल्याला शोधायचं आहे ए मध्ये आणि सी मध्ये. तर ए मध्ये काय आहे बघा, प्रश्न आकृतीमध्ये कुठं आहे बाण, बरोबर. ए मध्ये सुद्धा तिथंच आहे. आणि ए मध्ये दुसरा बाण कुठं आहे, खालीपर्यंत आलेला आहे. प्रश्न आकृतीमध्ये वरती आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी. सी मध्ये सी हा बरोबर आलेला आहे की नाही, सी हा बरोबर. बरोबर. चला आता पुढची आकृती घेऊया. बघा मित्रांनो, काय आहे, या आकृत्या दिलेल्या आहेत ना. आता बघा आकार बघा, एक चौकोन, इथं 2 चौकोन, हे नाही. इथे एक चौकोन असू शकतो, इथं एक चौकोन असू शकतं, इथं 2 चौकोन रंगवलेले, हे नाही. म्हणजे ए आणि डी लगेच कट करायचं मित्रांनो. बघा आता बी मध्ये आपल्याला बी आणि सी मध्ये बघायचं आहे. बी मध्ये आहे, सी मध्ये पण 3 चौकोन आहेत, बी मध्ये पण 2 चौकोन आहेत, सी मध्ये पण 2 चौकोन आहेत. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये बी मध्ये सुद्धा 3 चौकोन आहेत मित्रांनो रंगवलेले, सी मध्ये सुद्धा 3 चौकोन आहेत रंगवलेले. बघा आता हे तर झालं, समान झालं, बी आणि सी मध्ये समान झालं प्रश्न आकृती. आता आकार बघूया. बघा आकार कसा आहे, वरचा आकार आहे का तसाच आहे. इथे आहे का, इथे पण आहे. आता बघा पुढचा प्रश्न कसा आहे, सी मध्ये बघा 2 नंबरची आकृती बघा, यातली कशी आहे. बी मध्ये खाली, हे तर खाली आकार आहे, परंतु इथे बी मध्ये असा वेगळा आकार आहे, सी मध्ये समान आकार आहे म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार, सी येणार मित्रांनो. आता घेऊया पुढची आकृती. बघा आता हे तर लगेच समजते की नाही. किती नंबर असेल मित्रांनो, किती असेल. ए तर नाही, बी तर नाही, सी असू शकतोय किंवा डी असू शकतोय. बरोबर की नाही. बरोबर की नाही, समजते का तुम्हाला. बघा उभी रेष आहे, आडवी रेष आहे, उभी रेष आहे, आडवी रेष आहे. आता बघा आकार कसा आहे, बघा मित्रांनो आकार कसा आहे. बघा मित्रांनो आकार कसा आहे, सर्व आकार इथं सारखा दिसतोय, परंतु मित्रांनो डी मध्ये तुम्हाला इथे डबल रेष दिलेली आहे. बघा डी मध्ये तुम्हाला इथे डबल रेष दिलेली आहे, त्यामुळे सी नंबरचा पर्याय बरोबर आहे.
आता बघूया पुढची आकृती. बघा, पहिला बाण आहे, इथे पण बाण आहे, इथे पण बाण आहे, परंतु इथे गोलला मध्ये रेष नाही. इथे आहे, इथे नाही, इथे आहे. म्हणजे बी आणि डी मध्ये शोधायचं आहे आता आपल्याला. बघा इथं कसा भाग आहे, इथे आहे, इथे गुणले चिन्ह आहे, डी मध्ये पण आहे. म्हणजे बी नंबरचा पर्याय मित्रांनो बरोबर आहे. बघा बरोबर आहे की नाही बी नंबरचा पर्याय. आता बघूया पुढची आकृती. पतंग आहे. पतंगामध्ये काय आहे, काय आहे तर बघा, पतंगाचे तर आकार सारखेच आहेत, बरोबर की नाही. बघा सगळे आकार सारखे आहेत. आता वर्तुळावर जाऊ. पहिला रंगवलेला आहे, इथे आहे का नाही, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, या तिन्हीपैकी असू शकतो. दुसरा वर्तुळ, इथं चौकोन आहे, म्हणजे बी पण कट झाला. सी मध्ये न रंगवलेला आहे, इथं रंगवलेले आहेत, म्हणजे सी पण कट झाला. डी नंबर समान आकृती आहे. चला आता पुढची आकृती घेऊया. बघा आता इथे चार गोल आहेत, इथे नाही, ए कट, इथे आहेत, इथे आहेत, डी कट, इथे गुणुले आहे, इथे गुणुले आहे, इथे गुणुले आहे, इथं परत चार आहेत, इथे 4 आहेत, इथे 4 आहेत. आता परत इथे गुणले आहे, इथे गुणले आहे, इथे गुणले आहे. परत इथं चार गोल आहेत, इथे आहेत, इथे आहेत. परत इथे 4 गोल आहेत, इथे गुणुले आहे, इथे 4 गोल आहेत. म्हणजे सी नंबरचा पर्याय. बघा मित्रांनो, ए आणि डी तर लगेच कट झाला. आता खालचा पर्याय आपण लगेच घेतला. आता बघूया पुढचा पर्याय. पुढची आकृती बघा. आता बघा लगेच आकृती ओळखू येतात. बघा येतात की नाही. यामध्ये तर आकार वेगळाच आहे, यामध्ये आकार वेगळा आहे, यामध्ये आकार वेगळा आहे, यामध्ये आकार बरोबर आहे, समान आहे, आहे की नाही. तर बघा चला डी नंबरचा पर्याय बरोबर आला. आता घेऊया पुढची आकृती. मित्रांनो सोप्या आकृतीला जास्त वेळ वाया घालवत नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आता बघा याच्यावरून जाऊया, लहान लहान गोष्टीवरून. आता बघा असा बाण आहे की नाही, असा इथे आहे, इथे आहे, इथे नाही, इथे आहे. म्हणजे सिकट उभ्या रेषा आहेत का, इथं उभ्या रेषा आहेत, इथं आडवे आहेत, एकट इथं उभे आहेत, असू शकतो. सी तर कट झाला आहे, डीमध्ये सुद्धा उभ्या रेषा आहेत, असू शकतो. इथे वर्तुळ आहे रंगवलेलं, बीमध्ये नाही रंगवलेले वर्तुळ, म्हणजे बी पण कट. पर्याय क्रमांक डी. बघा मित्रांनो पर्याय कट केल्या की लगेच उत्तर सापडतं. आता घेऊया पुढची आकृती. बघा फुलदाणी दिलेली आहे. बघा फुलदाणीचा आकार तर सेम आहे. आता बघूया गोल, मधला गोल कसा आहे, इथे पण समान आहे, इथे पण समान आहे. सी नंबर पर्यायामध्ये नाही, म्हणजे सी कट. तर खालचा पण आकार सारखाच आहे. खालचा आकार बघा ए असू शकतं, बी नाही. सी आणि बी कट, डीमध्ये सुद्धा असू शकते, बरोबर की नाही. आता फुलं इथे बघा पाकळ्या किती आहेत, 1 2 3 4 आहेत, बरोबर की नाही. मग आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, बीमध्ये आणि नाही बी कट झाला आहे आपला, एमध्ये आणि सीमध्ये बघायचं आहे. एमध्ये आणि डीमध्ये बघायचं आहे. इथे पाकळ्या 3च आहेत, म्हणजे डी पण कट आणि एमध्ये 4 आहेत, म्हणजे ए बरोबर की नाही. बघा समजते की नाही उत्तरं लगेच. आता बघूया पुढचा. तिरकी रेष आहे, एमध्ये आहे का, नाही. बीमध्ये आहे का, आहे. सीमध्ये नाही, डीमध्ये आहे. म्हणजे बी आणि डीमध्ये आपल्याला शोधायचं आहे. उभी रेष आहे, त्रिकोण आहे, तिथं पण त्रिकोण आहे. हा बाण खाली आहे, हा बाण वरती आहे, म्हणजे बी नंबरच्या पर्यायामध्ये सेम आकृती आहे. आता घेऊया पुढची आकृती. आता बघा मित्रांनो 49वी आकृती आहे. बघा आता कसा आकार आहे, इथपर्यंत चौकोन आहे. बघा इथपर्यंत आहे का, आहे. इथपर्यंत आहे, इथपर्यंत आहे, इथपर्यंत आहे. असा आहे का, असा पण आहे, असा पण आहे, इथे पण आहे, इथे आहे. असा आहे, असा पण आहे, असा पण आहे आणि असा पण आहे. तर बघा सगळं तर सारखं दिसतंय. चला मधला चौकोन बघू आता. चारी बाजूला रेषा बाहेर आलेत, इथे आलेत का, नाही. एकट बीमध्ये आहेत, बी असू शकतो. सीमध्ये आहेत, परंतु रेषा उलट बाजूने आहेत, म्हणजे सी कट. डीमध्ये सुद्धा रेषा एक बाजूला गेलेली नाही, म्हणजे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. मित्रांनो बघा किती एका सेकंदात उत्तर निघते की नाही. तुम्ही उगाच टेन्शन घेताय, घाबरताय. खूप सोप्या आकृती आहेत. आता बघा पुढची आकृती. 50वी. गोल आहे, मधनं रेष, इथे आहे का, खाली रेषा आहे, एकट. इथे आहे का, नाही. बाजूला खालच्या साईडला आहे, बिकट. सीमध्ये
वरच्या बाजूला आहे असू शकतो, डीमध्ये सुद्धा असू शकतो. उलटं जे आहे बघा, आता आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, सी आणि डीमध्येच फक्त बघायचं आहे आपल्याला, बाकीच्या आकृतीमध्ये बघायचं नाही. तसं आकृती आहे का, सीमध्ये पण आहे, डीमध्ये पण आहे. परत हा गोल बाहेर क्यू गेलेला आहे बघा, क्यूची रेष आतमध्ये आहे, सीमध्ये क्यूची रेष इकडच्या साईडला आहे आणि डीमध्ये आहे, म्हणजे डी नंबरचा पर्याय बरोबर येणार. आता घेऊया लगेच पुढची आकृती. मित्रांनो, सोप्या आकृतीला जास्त वेळ वाया घालवायचा नाही, व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे चला. आता बघा, वर्तुळ आहे, त्यामध्ये चौकोन आहे बघा. आहेत का वर्तुळामध्ये चौकोन? सगळीकडे आहेत. चौकोनामध्ये परत चौकोन आहेत, सगळीकडे चौकोन आहेत आणि प्रत्येक भागामध्ये रंगवलेले टिपके दिलेले आहेत, बरोबर की नाही? तर बघा, आहेत का? आता इथे आहेत का 2 टिपके? इथे 2 टिपके आहेत, इथे 2 टिपके आहेत, हे असू शकतं. इथे 2 आहेत, पण इथे आहे का? नाही. इथे 2 3 मधल्या भागात इथे टिपका नाही बघा. इथं सीमध्ये दिला आहे, म्हणजे सी पण कट, बी पण कट, डी पण कट नाही. डीमध्ये रेष दिली नाही म्हणून डी कट, म्हणजे ए नंबरचा पर्याय बरोबर येणार. बघा, डीमध्ये इथे रेष दिली नाही, त्याच्यामुळे डी नंबरचा पर्याय कट येणार. बीमध्ये आणि सीमध्ये टिपके नाहीत, त्याच्यामुळे बी नंबरमध्ये इथे टिपका नाही म्हणून बी कट, आणि सीमध्ये इथे टिपका आहे म्हणून सी कट, म्हणजे पर्याय क्रमांक येणार 1 येणार, बरोबर की नाही? आता बघूया पुढची आकृती. बघा, आता चेहरा आहे, चेहऱ्यामध्ये बघा त्रिकोण दिले आहेत. इथे आहेत का? नाहीत. इथे आहेत, असू शकतो. इथे आहेत, असू शकतो. इथे आहेत, परंतु उलट बाजूने आहेत, म्हणजे डी कट. म्हणजे कोणता झाला? ए आणि डी कट झाला. बी आणि सीमध्ये बघायचं आपल्याला. बघा, मधली रेष आहे आणि अर्धवर्तुळ आणि बाजूला रेषा आहेत. इथे आहेत का बाजूला रेषा? नाही, म्हणजे बी पण कट, म्हणजे पर्याय क्रमांक किती आला? सी आला. लगेच समजते की नाही मित्रांनो उत्तर? आता घेऊया लगेच पुढची आकृती. बघा कशी आहे आकृती. उभ्या रेषा, उभ्या रेषा, उभ्या रेषा, उभ्या रेषा, इथं आडव्या रेषा, डी कट, तिरक्या रेषा, तिरक्या रेषा, इथं वेगळ्याच आहेत त्या, बी कट, डी कट, बी कट आणि सी पण कट. बघा, सीच्या रेषेचा अंतर वेगळं आहे, या बाजूला आहेत आणि प्रश्न आकृतीमध्ये या बाजूला आहेत, म्हणजे ए नंबरचा पर्याय बरोबर आला. आता घेऊया लगेच पुढची आकृती मित्रांनो. बघा, 3 बाण आहेत, 2 आहेत, बरोबर की नाही? 3 बाणामध्ये 2 वर्तुळ रंगवलेले आहेत, बाण आहे. बघा, वरच्या बाजू बघा, पहिल्यांदा 2 आहेत, इथे एकच आहे, कट. इथे नाही, कट. इथे 2 आहेत, इथे 1 आहे, म्हणजे हे असू शकतं, बरोबर की नाही? आता खालची बाजू बघा, त्रिकोण गोल त्रिकोण, त्रिकोण गोल त्रिकोण, त्रिकोण त्रिकोण, म्हणजे बी पण कट, त्रिकोण गोल ए पण कट, म्हणजे पर्याय क्रमांक काय आलं? डी आलं. आले की नाही? समजलं का? आता बघा पुढची आकृती लगेच. बघा, फूल आहे, फुलाचा आकार बघा. इथे आतमध्ये नाही, ए कट. इथे आहे, असू शकतं. इथे आतमध्ये एक्स्ट्रा गोल आहे, म्हणजे सी कट. इथे तर डिझाईन्स वेगळी आहे, डी कट, म्हणजे पर्याय क्रमांक बी आला. बघा, एका गोष्टीवरून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो, त्यामुळे पूर्ण आकृती तुम्ही निरीक्षण करायची सुद्धा गरज नाही. एक एक जर आकृतीमधला भाग घेतला आणि आपण आकृती शोधली तर आपल्याला लवकरात लवकर उत्तर सापडते मित्रांनो. चला आता पुढची आकृती घेऊया. बघा आता पुढची आकृती. आता किती अवघड आकृती आहे मित्रांनो, बघूनच घाबरल्यासारखं होतं की नाही? होते की नाही? पण अशा आकृत्यात खूप सोप्या असतात. तर चला बघूया आकृती. आता बघा, हीच आकार बघू. हे आकार आहे का? इथे नाही, इथे आहे, इथे नाही, इथे नाही. बघा, 1 सेकंदात निघले उत्तर. फक्त वरचा आकार बघितला आणि आकृती शोधली. कुठे शोधली रे बाबांनो? फक्त बी मध्येच आहे, बाकीचा आकार सगळे वेगळे आहेत मित्रांनो. बघा, 1 सेकंदात उत्तर समजली की नाही तुम्हाला? जास्त वेळ वाया घालवायची गरज नाही मित्रांनो. अशा अवघड आकृत्यामध्ये 1 सेकंदात उत्तर निघतं, त्यामुळे तुम्ही आकृतीचे पूर्णपणे निरीक्षण करा. एक एक गोष्ट त्यातून बघायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला आकृत्या कशा शोधायच्या हे समजतील. आता घेऊया पुढची आकृती. बघा, आता पुढची आकृती काय आहे? 4 उलट आहे. बघा, सीमध्ये आहे का? नाही, डीमध्ये आहे. आता बघा, 5 केले, कसं आहे 5चा आकार? एमध्ये नाही, ए कट, बीमध्ये आहे, असू शकतं. डीमध्ये आहे, असू शकतं. सी तर कट झाला आहे बघ मगाशीच. आता 9 उलट कुठं बघलेलं रे? एमध्ये आहे का?
दिसते का तुम्हाला? नाही. एमध्ये 5 कट झाले बाळांनो. डीमध्ये आहे बघा, सेम आकृती आहे डीमध्ये, म्हणजे डी नंबरचा पर्याय येणार ची आकृती. 1 2 4 बघा, 1 2 3 1 2 9 1 2 4 1 2 4, म्हणजे पहिले अंक बरोबर आहेत. 3 5 8 हे तर कट झाले 2. 3 5 9 आहे, सी पण कट झाला. 3 5 8 डी नंबरचा पर्याय बरोबर आहे. समजलं का? चला पुढची आकृती घेऊया लगेच. बघा आकार कसा आहे? एचा चुकीचा आहे, बीचा वेगळा आहे, सीचा सारखा आहे बघा, डीचा वेगळा आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय बरोबर आला की नाही? बरोबर, सी नंबरचा पर्याय. समजते ना तुम्हाला? अशाच प्रकारे समजून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि लास्टची आकृती बघूया, 60वी आकृती. बघा बाण आतल्या बाजूला आहेत. इथे काय बाहेरच्या बाजूला ए कट, बी पण कट. बीचे काय आतल्या बाजूला आहेत, काय बाहेरच्या बाजूला आहेत. सीचे पण काही बाहेरच्या बाजूला आहेत, काही आतल्या बाजूला आहेत. आणि डीचे आतल्या बाजूला बाण आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? डी येणार. बघा मित्रांनो, अशाच प्रकारे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 1 ते 20 पर्यंत जुळणाऱ्या आकृत्या पाहिल्या होत्या, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 21 ते 60 पर्यंत आकृत्या पाहिल्या आहेत. साध्या आणि सोप्या पद्धतीनं एका सेकंदात सुटणाऱ्या आकृत्या, तेही म्हणजे पर्याय बघत एक गोष्ट त्यातली समजून घेता आपण ह्या आकृत्या पाहिल्या आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.